मी जर आमदार म्हणून जर या क्षेत्रामध्ये यांनी निवडून दिलं तर मी एका दिवसात इथचा भ्रष्टाचार बंद करू शकतो. शक्य आहे ते एका दिवसात शक्यच आहे. ते मागे फिरवणं, झुलवणं, त्याला नंतर वेळेवर करणं, मग त्याला उपकार जतवणं, हे माझ्या वडिलांनी मला कधीच शिकवलं नाही. आघाडी जर तोडायची नाही, आघाडी दुसऱ्याला फायदा नाही झाला पाहिजे असं वाटलं, त्यांनी मला सोबत का बरं नाही घेतलं, चर्चा का बरं नाही केली, स्वतःचाच पोरगा का सोबत केला. दुसऱ्यात कॅपॅसिटी नाही आहे तर आघाडी, त्यांच्याही पक्षात दुसऱ्या माणसात कॅपॅसिटी नाही आहे. कोणताही उमेदवार कोणत्याही पक्षाचा असेल त्याला फक्त एक प्रश्न विचारा, हे जातीचं समीकरण विचारताना का तुम्ही नोंद ठेवता का, जो काम तुमच्याकडे घेऊन येते त्याची जात कोणती आहे याची नोंद तुम्ही ठेवत असता का. पण मला एक इराणी दाखवा का जो इमानदार, ज्याचे 2 नंबरचे धंदे नाही. गांजा अफीमचे ज्यांचे धंदे आहेत पूर्ण गावालाच माहीत आहे, मी सांगून राहिलो असं नाही, पूर्ण गावाला माहीत आहे हे धंदे त्यांचे, सट्टापट्टीचे धंदे त्यांचे, पूर्ण पिढी बिघडवणं सुरू आहे, त्याच्या भरोशावर पैसे कमावणं चालू आहे, त्याच्या भरोशावर व्याजान पैसे देणं सुरू आहे, त्याच्या भरोशावर शेती विकत घेणं सुरू आहे. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये असं म्हणतात गमतीनं की राज ठाकरेंच्या सभेला भरपूर गर्दी होती परंतु मतं मिळत नाही, त्याच पद्धतीने या विधानसभेमध्ये तुमच्या भाषणाला भरपूर गर्दी असते परंतु तुम्हाला पण मतं तेवढे पाहिजे तसे पडत नाही. काय कारण मानता याच्या ह्या जोश शेवटपर्यंत? हा जोश शेवटपर्यंत राहणार. आता माघार घेणे नाही, माघार घेणे नाही, माघार होतच नाही माझी. नमस्कार, मी गौरव मानकर, @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. राज्यामध्ये विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे, प्रचार सुरू झाला आहे. आज आपण काटोल नरखेड मतदारसंघातील एका उमेदवारासोबत आहे. राहुल देशमुख हे शेकाप पक्षाकडून आहे. शेकाप हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये जरी असला तरी काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुद्धा उमेदवार आहे आणि शेकाप पक्षाचे सुद्धा उमेदवार आहे. त्याचप्रमाणे महायुतीमध्ये सुद्धा ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भाजपाने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे आणि अजित पवारांनी सुद्धा आपला उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरवला आहे. आता आपण राहुल देशमुख यांच्यासोबत बोलणार आहेत. राहुल देशमुख हे शेकाप पक्षाचे या ठिकाणचे उमेदवार आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. राहुल देशमुख यांची ओळख द्यायची झाली तर ते परखड मत आणि त्यांच्या भाषणांमधून अतिशय ज्वलंत आणि प्रखरपणे ते त्यांची मतं मांडत असतात आणि आज त्यांच्यासोबतच आपण त्याच पद्धतीचे प्रश्न घेऊ आणि त्याच पद्धतीचे ते आपल्याला उत्तरं सुद्धा देणार आहेत. राहुल देशमुख सर, आपलं @पोस्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार तर माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, अनिल देशमुखांसोबत तुम्ही वारंवार दिसलेले आहात आतापर्यंत, परंतु आता अचानक मात्र वेगळी भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली आहे. का असं वाटलं तुम्हाला की आज आता या निवडणुकीमध्ये आपल्याला या पक्षाकडून म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा रिंगणात उतरावं वाटलं? महाविकास आघाडी मागच्या वेळी होती आणि आघाडीची तिकीट NCPला सुटली होती आणि NCPचे उमेदवार अनिल देशमुख होते आणि भाजपनी चरणसिंग ठाकूर यांना तिकीट दिली. त्यांचा इतिहास पाहता मला पटलं नाही की ते माणसं निवडून गेले पाहिजे 2019ला. म्हणून मी यांच्यासोबत आघाडी असल्यामुळे यांचा प्रचाराचं काम केलं. पण आता असं आहे की आघाडी असतानाही आमचे जे 50-50, 60-60 वर्षापासूनच्या ज्या सीटा निवडून येतात, सांगोला आहे गणपतराव देशमुखांची आणि अलिबाग आहे, तर त्या दोन्ही ठिकाणी याच आघाडीमधल्या शिवसेनेने तिथे उमेदवार उभे केले. म्हणून पक्षाने मला B.Farm पाठवला. शेतकरी कामगार पक्षातर्फे मी कॅन्डिडेट आहे आणि दोघंही जरी NCP आणि शेकाप आघाडीचे कॅन्डिडेट आहे, त्याच्यामध्ये अधिकृत कोण आहे हे तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही, कारण आघाडीमध्येच आम्ही राहणार आहे आणि इलेक्शन झाल्यावरही जो कोणी निवडून येईल तोही आघाडीमध्येच राहणार आहे. महायुतीचा आमचा काही संबंध नाही. आणि मागच्या वेळी जेव्हा काम केलं मी अनिल बाबू सोबत आणि त्याच्यानंतरचे 5 वर्ष मला असं दिसलं की त्यांना कोणाचंच काम करायचं नाहीये, कोणतेच कामं करायचे नाहीये, ते फक्त दिखावा करतात आणि दिखाव्याचं त्यांचं राजकारण आहे, ते मला कधीच पटत नाही. ते मागे फिरवणं, झुलवणं, त्याला नंतर वेळेवर करणं, मग त्याला उपकार जतवणं, हे माझ्या वडिलांनी मला कधीच शिकवलं नाही. जो आला जेव्हा आला त्याचं जसं काम असेल, होत असेल 5 मिनिटात त्याला हो नाही सांगायचं, काम करून द्यायचं, मोकळा. तो मत देते नाही देत हे आम्ही कधीच विचार करत नाही. पण आतापर्यंत तुम्ही जवळपास 19 नंतर पण 5 वर्ष त्यांच्यासोबत होतात ना, तुम्ही त्यांच्या मंचावर तुम्ही स्वतः दिसत होतात. आघाडीमुळे आम्ही दिसलो. आम्ही आघाडीचं तिकीट काँग्रेसला गेलं खासदारकीच्या इलेक्शनमध्ये, तर आम्ही त्याही स्टेजवर होतो.
त्यांच्या आभार सभाही आता मागच्या महिन्यात निपटल्या, त्याच्यातही स्टेजवरच होतो. पण यांचं वरच्या लेवलवर जर बोलणं झालं नसेल आणि शेतकरी कामगार पक्षांनी मला जर बी फॉर्म पाठवला असेल आणि आपल्या पक्षाला लढायचं सांगितलं असेल, म्हणूनच मी लढून राहिलो ना. आणि माझे कार्यकर्तेही म्हणतात की आपण किती दिवस दुसऱ्याचं काम करायचं, हे सिटिंग म्हणून आता सिटिंग म्हणून स्वतः तर नाही, पोरासाठी जर सिटिंगच म्हणत असेल आणि तोच कायदा लावत असेल तर तो पोराला सिटिंगचा कायदा लागू होत नाही. त्यांना वाटत असेल की खरंच माझ्याकडून मदत झाली आहे मागचे 5 वर्ष, तर त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉ करावा आणि मला मदत करावं. हा मोठेपणा त्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी मी नाही करू शकत ना. 10 वर्ष जर तुम्ही ऍबसेंट राहाल कामातून तर लोक तुम्हाला विसरून जातील. तुम्ही शेकापाकडून या विधानसभेसाठी दावेदारी केली होती? काही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं याविषयी? मी माझ्या पक्षामध्ये बोललो होतो. माझं सरचिटणीस जे आहेत भाई जयंत पाटील यांच्यासोबत बोललो होतो. ते सगळं आपण तिथे तिकीट द्या म्हणूनही म्हटलं होतं. त्यांचे बोलणे झाले असतील, त्याच्यातून काय त्यांचं बोलणं झालं त्याच्यातून त्यांनी मला निर्णय कळवला असेल की तुम्ही फॉर्म भरा, म्हणून मी फॉर्म भरणार आहे. आणि मी जेव्हा एक वेळा रिंगणात उतरतो, माझी माघार कोणीच घेऊ शकत नाही. न पैसा घेऊ शकत, न कोणी नेते मंडळी घेऊ आता शकत. ह्या जोश शेवटपर्यंत, हा जो शेवटपर्यंत राहणार. आता माघार घेणे नाही. माघार घेणे नाही, माघार होतच नाही माझी. हा. मी पहिलेच निर्णय घेतो, कारण 19 मध्ये निर्णय घेतला तर फॉर्म भरायच्या आधीचाच निर्णय होता. आता फॉर्म भरल्यानंतर आपले निर्णय वगैरे काही नसते ना, ऍडजस्टमेंट नसते, कोणीच काही करू शकत नाही. जो निर्णय आहे तो निर्णय आहे. भाऊ, चर्चा अशी सुरू आहे मतदारसंघामध्ये की अनिल देशमुख जर का निवडणुकीमध्ये रिंगणात असते तर राहुल देशमुखांनी त्यांना सपोर्ट केला असता, परंतु त्यांचे सुपुत्र उभे आहेत सलील देशमुख, म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की आता दावेदारी माझी आहे, मी त्यांच्यासाठी का काम करू, अशी पण एक चर्चा आहे. यामध्ये किती खरं आहे? ते तर भाषणातच म्हटलं होतं मी, हा. आभार सभेमध्ये. 80 वर्षाचे झाले तरी तुमची इच्छाच आहे का म्हणून लढायची? ठीक आहे, असेल तुमची तर पाहू आम्ही पण त्यांनी काय करायचं, आघाडी जर आहे तर वरतीच फक्त आघाडीच्या मिटिंग झाल्या पाहिजे असं काही आहे का? खालच्या लेवलवर इथेही मिटिंग झाल्या पाहिजे, इथेही कॅन्डिडेट ठरला पाहिजे. आघाडी जर तोडायची नाही, आघाडीत दुसऱ्याला फायदा नाही झाला पाहिजे असं वाटलं, त्यांनी मला सोबत का बरं नाही घेतलं? चर्चा का बरं नाही केली? स्वतःचाच पोरगा का सोबत केला? दुसऱ्यात कॅपॅसिटी नाही आहे का आघाडी? त्यांच्याही पक्षात दुसऱ्या माणसात कॅपॅसिटी नाही आहे, माझ्यात नाही आहे का कॅपॅसिटी? मी वक्तृत्व करू शकतो, मी सभागृहामध्ये भांडू शकतो, मी रस्त्यावर जर मोर्चे काढून प्रश्न मांडू शकतो, तर मी सभागृहामध्ये माझे प्रश्न मांडू शकतो, माझ्या इच्छा सगळे प्रश्न सोडवू शकतो. ही कॅपॅसिटी माझ्यामध्ये नाही आहे. त्यांच्या मुलाचं शिक्षण मला माहित नाही, पण माझ्या कानावर जे आहे ते 12वी पर्यंतच आहे. मी LLB आहे, माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे का? भाजपने कॅन्डिडेट दिला आहे, त्याच्याही शिक्षणाचा पत्ता नाही आहे, ते 4थी आहे का 8वी आहे का 7वी आहे. भाऊ, या मतदारसंघामधले कुठले महत्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इथे रोजगार. इथे 30 वर्षात रोजगार तयार झालेला नाही. MIDC त्यांच्याही आधी MIDC तयार झाली, अनिल बाबू यायच्या आधी, पण ती MIDC चुकीच्या डायरेक्शननी झाली. माझ्या मते ती MIDC एक तर हायवेला लगत, जिथून कोंढाळी जवळ पडेल किंवा नागपूर जवळ पडेल. हायवे जवळ असला पाहिजे MIDCच्या रेल्वे लाईन जवळ असली पाहिजे, MIDCच्या जवळ तुमचं नागपूरला कार्गो हब आहे, ट्रान्सपोर्ट हब आहे, हे जवळ असलं पाहिजे, तरच त्या MIDC मध्ये कारखाने येतील. आणि इथे कारखाने आणण्यासाठी काहीच प्रयत्न नाही झाले. प्रत्येक इलेक्शनमध्ये सांगतात मी हा कारखाना आणतो, तो कारखाना आणतो. मागे सांगितलं होतं मी ग्लुकोजचा कारखाना आणतो. नुसते याच्यासाठी अनिल बाबूच दोषी नाहीये. इथे मोठे नेते आले आहेत. गडकरी साहेब आले, त्याही कारखाना आणतो म्हणून सांगितलं. फडणवीस साहेब आले, त्याही कारखाना आणतो म्हणून सांगितलं. इथं जे आता तिकीट घेऊन उभे आहेत त्याही कारखाना करतो म्हणून सांगितलं आहे. त्याच्या आधी आशिष देशमुख आले होते, त्याही कारखाना करतो म्हणून करत कोणीच नाही. निवडून येण्यासाठी खोटे आश्वासनं देते. फिजिबिलिटी आहे नाहीये त्याचा अभ्यास कोणीच करत नाही. इथं कोणता कारखाना सक्सेसफुल होईल त्याच्यावर अभ्यास करत नाही. कोणाला एक्सपर्टला काही विचारत नाही. जे म्हणतात भाजपवाले मी इथं कारखाना आणीन, तर जे वीरेंद्र देशमुखांच्या मेहनतीने, वीरेंद्र देशमुखांच्या मोर्चामुळे आणि सभागृहामध्ये बोलण्यामुळे जो कारखाना इथे संत्रा प्रक्रिया आला होता, तेव्हा मिनिस्टर अनिल बाबू देशमुख होते आणि रणजित बाबू होते. त्यांनी उद्घाटन केलं होतं. संत्रा प्रक्रिया कारखाना
भाजपच्या काळामध्ये तो बंद पडला. बंद पडण्याचं कारण होतं की एक्सपोर्ट जे जे संत्र जातात मोठ्या साईजचे, ती मशिनरी तिथे फिट केली होती एक्सपोर्ट क्वालिटीचा संत्रा क्रश करण्याची. शेतकरी एक्सपोर्ट क्वालिटीला भाव जास्त मिळतो तर तो क्रश करायला देणार नाही. त्याच्यात ठुल्ली म्हणून छोटा जो संत्रा असते तो क्रश झाला पाहिजे, सडलेलाही क्रश झाला पाहिजे. त्याच्यातून जर वाईन बनत असेल तर त्याच्यासाठी बाजूला काढला पाहिजे. हे सगळी यंत्रणा असली पाहिजे. त्याच्यात अपग्रेडेशन करायचं सोडून गडकरी साहेब मिनिस्टर असताना तो कारखाना प्रायव्हेट कंपनीला विकून टाकला. त्या प्रायव्हेट कंपनीने काही दिवस चालवला, पण संत्रा प्रक्रिया त्याच्यातून चालला नाही, संत्र्याचा ज्यूस काढला नाही. आंध्र्यावरून आंबे बोलावले आणि आंब्याचा ज्यूस काढला आणि त्या फ्रुटी सारख्या कंपनीला विकला. आणि काही दिवस त्यांनी ते प्रायव्हेट वाल्यांनी चालवलं आणि त्यांनी ते बंद पाडलं. आता पांढरा हत्ती उभा आहे, त्याच्यात मशिनरी नाही आणि त्याच्यात काहीच नाही. हे परिस्थिती कोण केली असेल तर हे भाजप गव्हर्नमेंटनं केली आहे. आणि हे कोणत्या तोंडाने सांगू शकते का मी कारखाना आणणार आहे? जो उभा झाला होता मुश्किलीने तोही तर बंद केला भाजप सरकार. भाऊ, या मतदारसंघामध्ये एक जातीचं समीकरण महत्वाच्या मानलं जात आहे. आता असं म्हणतात की कुणबी मतांमध्ये डिवायडेशन होऊन भाजपाला याचा फायदा होईल. तर तुमचं काय गणित आहे या संदर्भात? ज्यांचं हे म्हणणं आहे त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कुणबी पाहून काम करता, तेली पाहून काम करता, की माणूस पाहून काम करता. जर माणूस पाहून तुमचं काम असेल तर माणूस आला, त्याची अडचण आहे, त्याचं निराकरण आपण करू शकतो, आपल्यात शक्ती आहे, आपण करू शकत असलो तर ते करतो का पहिले जातीची नोंद घेतो. जातीचं समीकरण सांगून काही होत नाही, जातीप्रमाणे मतं कधीच भेटत नाही. तुम्ही कामाचा कोण आहे, काम कोण करते हे पाहिलं जातं. कोणताही उमेदवार कोणत्याही पक्षाचा असेल त्याला फक्त एक प्रश्न विचारा, हे जातीचं समीकरण विचारताना, का तुम्ही नोंद ठेवता का म्हणून. जो काम तुमच्याकडे घेऊन येते त्याची जात कोणती आहे याची नोंद तुम्ही ठेवत असता का म्हणून. ते कोणीच करत नाही. हे फक्त इलेक्शनवरच्या वेळी भावनिकता भडकवण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी हे प्रचार करत असतात. कधीच या क्षेत्रामध्ये जातीवर राजकारण झालेलं नाही, होऊ दिलेलं नाही. माझ्या वडिलांची विचारसरणी या क्षेत्रामध्ये पेरलेली आहे आणि इथं जातीय वाद कधीच निर्माण होत नाही. आणि कधीच जात वगैरे जर मानली असती, कुणबी आणि तेली खूप झालं असतं इथं, तर कधीच सुनील शिंदे सारखे मराठा ज्यांचे 15 घरं या क्षेत्रात आहे ते निवडून नसते गेले 10-10 वर्ष. तुमचा या विकासा संदर्भातला काय अजेंडा या मतदारसंघासाठीचा? तुम्ही प्रश्न सांगितले की या मतदारसंघामध्ये हे महत्वाचे प्रश्न आहेत, परंतु तुम्ही लोकांना की या पुढच्या 5 वर्षामध्ये जर आमदार झालो तर काय करणार, तुम्ही काय सांगून पुढे जात आहे? सगळ्यात पहिला प्रश्न आहे इथे रोजगार उपलब्ध करणं. माझा प्रयत्न हा राहील का तो रोजगार जो उपलब्ध करायचा आहे, जो कारखाना इथे आणायचा आहे, तो शेतीच्या याच्यावर प्रक्रिया करणारा कारखाना असला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल आणि शेतकऱ्याचे मुलं जे शिकून तयार झालेले आहे ते इथंच कामाला लागतील. घर इथे राहील, नोकरी इथे राहील तर त्यांना पगार पुरेल. नाही तर 15,000 आणि 20,000ची नोकरी दुसऱ्या शहरात जर करायला जातील तर त्यांना तिथे घरे भाड्याने घ्यावं लागते, ते खर्च होते. ते खर्च त्यांचे कमी झाले पाहिजे, इथेच त्यांना उत्पन्न झालं पाहिजे, घरात राहू शकला पाहिजे, तोच फावल्या वेळात आपली शेतीही करू शकला पाहिजे, शेतीवरही लक्ष देऊ शकला पाहिजे. इथं रोजगार सगळ्यात पहिले उत्पन्न करण्यासाठी कारखाना आणण्याचे प्रयत्न इथे करण्यात येईल. दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे प्रत्येक ऑफिसेसमध्ये आहे. मी तुम्हाला एक सांगतो की मी जर आमदार म्हणून जर या क्षेत्रामध्ये यांनी निवडून दिलं तर मी एका दिवसात इथचा भ्रष्टाचार बंद करू शकतो. शक्य आहे ते? एका दिवसात शक्यच आहे. मी पैसे खात नाही, मी पैसे कोणाला खाऊ देत नाही. जो माणूस जर पैसे खात नाही आणि मतदारांनी पैसे न खाता जर निवडून दिला आणि तोच प्रतिनिधी इथचा भ्रष्टाचार थांबवू शकते, त्याचाच धाक प्रशासनावर असते. मी सगळ्यात पहिले मीटिंग घेऊन पोलीस असो, SDO असो, तहसीलदार असो, पटवारी असो, की मोजणीचे अधिकारी असो किंवा कृषी अधिकारी असो, ज्या लोकांकडे रोज लोकांना काम पडते आणि तिथं भ्रष्टाचारामुळे त्यांना ऑफिसच्या पायऱ्या झिजवावं लागते, तिथे मीटिंग घेऊन पहिल्याच दिवशी सांगेन की भ्रष्टाचार मला चालणार नाही. जो कोणी आढळून तो नोकरीतून गेल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई होईल, त्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. हे मी करू शकतो याची खात्री मला आहे. भाऊ, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न.
मतदारसंघामध्ये एक तुम्हाला परखड मत मांडणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. तुमचे भाषण भरपूर लोक ऐकतात आणि भाषण ऐकायला सुद्धा लोक येतात. परंतु ज्या पद्धतीनं राज्यामध्ये असं म्हणतात गमतीनं की राज ठाकरेंच्या सभेला भरपूर गर्दी होती परंतु मतं मिळत नाही. त्याच पद्धतीने या विधानसभेमध्ये तुमच्या भाषणाला भरपूर गर्दी असते परंतु तुम्हाला पण मतं तेवढे पाहिजे तसे पडत नाही. काय कारण मानता याच्या मागे? याच्या माग चुकीचा प्रचार करणारे, पैसे वाटणारे, दारू वाटणारे, हे असे लोक, अशिक्षित लोक हे राजकारणात आहे. हे स्वार्थी आहे. हे राजकारणी नाही आहे, हे समाजसेवक नाही, हे बिझनेसमॅन आहे. हे किती पैसा लावला, निवडून आल्यावर किती पैसा काढणार आहे याच प्रयत्नात असतात. आणि राज ठाकरेला मिळते की नाही मिळत मतं मला माहित नाही, पण मला मिळत आले आहे. म्हणून 50 वर्षापासून या क्षेत्रामध्ये राजकारण माझ्या वडिलापासून इथं सुरू आहे. घराणेशाही चालली पाहिजे याही विचाराचे माझे वडील नव्हते, म्हणून मी वडील गेल्यानंतर 7 वर्ष राजकारणातही आलो नाही. मला कार्यकर्त्यांनी या कामात खेचलेलं आहे. आणि मी पैसे न वाटता, दारू न वाटता याची नगरपालिकेत सत्ताही आणून दाखवलेली आहे. पडलोही असं तर तुल्यबल मतं घेतलेले आहे. जेव्हा दुसऱ्याची साथ दिली तर 30,000 आणि पुढच्या माणसाला वाढवूनही दिलं आहे. जेव्हा मी इलेक्शन लढलो आणि मी म्हटलं का अनिल देशमुख पाडावं लागते, तर तेव्हा लोकांनी पाडला पण आहे. पण मी रेसमध्ये नाही म्हणून त्याचा फायदा मला झाला नाही, तर तो भाजपला झाला. आणि 14 मध्ये मोदीची लाट होती, त्याच्यामुळं मोदीमुळे आशिष देशमुख निवडून गेला. मागच्याही वेळी 19 मध्ये मोदीची लाट होती, पण मी अनिल बाबूच्या स्टेजवर असल्यामुळे, जे अनिल बाबू कधीच 65,000च्या मताच्या वर गेले नाही, ते अनिल बाबू 97,000पर्यंत गेले. आणि एकाशी एक इलेक्शन असल्यामुळे भाजप 78 वर आलं. आज डिव्हिजन आहे. माझेही मत आहे, भाजपचेही आहे, अनिल बाबूचेही आहे. रोष भाजपवरही आहे, रोष चरणसिंगवरही आहे, रोष अनिल बाबूवरही आहे. अनिल बाबूने पोराला तिकीट दिलं म्हणून रोष पोरावरही आहे. माझ्यावर रोष नाही आहे. त्याचा फायदा मला यावेळी होईल असं वाटतंय. त्याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटते. परंतु एक नवीन इंटरेस्टिंग घटना आपल्या मतदारसंघामध्ये झाली, ते म्हणजे नवीन अनिल देशमुख या ठिकाणी आले. त्यांना घडीचं सुद्धा चिन्ह भेटलं आहे. नवीन अनिल देशमुख आणि त्यांना एबी फॉर्म हा घड्याळ गटाचा भेटला आहे. अनिल देशमुख विरोधात सलील देशमुख असाही काही प्रचार होण्याची शक्यता आहे. तो चांगला आहे, आमच्या फायद्याचा आहे. तो प्रचार होत असेल तर फायदा होईल याचा. वा. जर तुतारी या चिन्हाचे 50-50 हजार मतं जर इकडे तिकडे जाते आणि शरद पवारांना त्याच्यासाठी कोर्टात जावं लागते आणि तुतारी नाव बदलावा आणि अशी अपील करावं लागते, पिपाणी ठेवा, तर ती अपील करावं लागते. आणि चिन्हाचा घोळ आम्ही पण पाहिला 1999च्या इलेक्शन मध्ये. आम्ही जेव्हा आमचं चिन्ह होतं बंडी आणि इथे सुबोध मोहिते होते, एकाच दिवशी लोकसभेचं आणि विधानसभेचं इलेक्शन होतं. माझे वडील उभे होते, त्यांचं चिन्ह होतं बंडी आणि धनुष्यबाण होता वरचा मोहिते गावातला मुलगा म्हणून त्यांना मदत करायची ठरली आपली. मग आम्ही प्रचार केला की खाली बंडी आणि वरती धनुष्यबाण. पण आम्ही प्रचार हा करताना कल्पना डोक्यात हे होती की खाली बंडी म्हणजे विधानसभेत बंडी आणि वरती म्हणजे लोकसभेत धनुष्यबाण. तर आमच्या नशिबाने विधानसभेच्या बॅलेट पेपरवर बंडी चिन्ह खाली होतं आणि धनुष्यबाण चिन्ह वर होतं. दीप्ती काळमेघ तिथे उभ्या होत्या आणि त्याच्यामध्ये 8,000 मतं इनव्हॅलिड झाले. जसे 50-50 हजार यांचे तुतारीन पिपानीन झाले, तसे 8,000 आमचे तिथं इनव्हॅलिड झाले. त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन हारलो 99चं. तसंच इथं 10,000 मतं बिघडायला का लागते? 10,000 मतं तर तुम्ही कन्सिडर करू शकता का ते बिघडणार आहे? इतके वर्ष 30 वर्ष अनिल देशमुख लढले, त्यांना त्यांच्या नावाचा फायदा मिळाला. अल्फाबेटिकली ए वरून येत होतं, अ वरून येत होतं, त्याच्यामुळे त्यांचं चिन्ह पहिलं राहत होतं आणि त्यांना सोपं होत होतं काय पहिलं बटन दाबा घड्याळीचं. तर तेच जर म्हाताऱ्या कुताऱ्यांमध्ये लोकांमध्ये जर फिट असेल का पहिलं बटन आपल्याला घड्याळीचं दाबायचं आणि ते जर दाबलं तर तो नक्कीच 10,000चा फटका त्यांनी बसला आणि त्याच्यामध्ये ते मायनस होणार आहे. अँटी अनिल देशमुखही वेव आहे, अँटी चरणसिंगही वेव आहे, अँटी बीजेपी पण वेव आहे. तर या वेवचाही फायदा होणार आहे. आणि लोकांना या क्षेत्रामध्ये नवीन चेहरा पाहिजे. तर आमचं 50 वर्षाचं इथं सेवा झालेली आहे. का आम्हाला मतं नाही द्यावं लोकांनी? आम्ही कामं नाही केले की आम्ही फक्त साड्या वाटल्या? साड्या वाटणारे आम्ही नाहीये, आम्ही काम करून दाखवणारे.
व एक आणखी शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा वाटतो तो यासाठी की वीरेंद्रबाबू देशमुखांचं राजकारण आणि त्यानंतर तुम्ही तो वारसा पुढे घेऊन जात आहे. काटोल शहरामध्ये तुम्ही प्रामुख्यानं एक मुद्दा उचलत आले आहात जो आता पण उचलून राहिला तो इराणी या संदर्भातला काटोल शहरामधला मुख्यत्वाने. आणि तुम्ही एक सामाजिक चळवळीतून आणि एक रॅशनल विचारसरणीतून तुम्ही पुढे आलेला आहात. तुमचा परिवाराचा तो वारसा देखील आहे. पण तुम्हाला खरंच असं वाटते की प्रत्येक इराणी हा त्याच म्हणजे गुंड प्रवृत्तीचा आहे का, असं तुम्हाला वाटतं? माझी लढाई इराण्याविरुद्ध नाही आहे, हे चुकीची कल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट, हे पोलिसांनी जे माझ्यावर केसेस लावल्या होत्या ना, हे तुम्ही जे बोलून राहिले त्याच पद्धतीने लावल्या होत्या. मी समाजा किंवा धर्माच्या विरोधात कधीच नाही. मी सेक्युलर आहे. मी विचारसरणी कधीच सोडत नाही. पण मला एक इराणी दाखवा का जो इमानदार आहे, ज्याचे 2 नंबरचे धंदे नाही. गांजा अफीमचे ज्यांचे धंदे आहेत, पूर्ण गावालाच माहित आहे. मी सांगून राहिलो असं नाही, पूर्ण गावाला माहित आहे हे धंदे त्यांचे, सट्टापट्टीचे धंदे त्यांचे. पूर्ण पिढी बिघडवणं सुरू आहे, त्याच्या भरोशावर पैसे कमावणं चालू आहे, त्याच्या भरोशावर व्याजान पैसे देणं सुरू आहे, त्याच्या भरोशावर शेती विकत घेणं सुरू आहे. हे तहसीलदार आणि पटवारी हे सगळे झोपा काढून राहिले. शेतकऱ्याची जमीन, शेतकऱ्याला जर तो भूमिहीन होत असेल तर ती विकता येत नाही, तर त्याचे खोटे सातबारे कसे बनवायचे आणि ते विकायची सोय पैसे घेऊन तिथं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कशी होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्या पद्धतीनं त्याची सुद्धा शेती वाढून राहिली. शेतकऱ्यालाच शेती विकत घेता येते, पण इराणी जो इराणवरून आला आणि इथे शरणार्थी म्हणून राहून राहिला, त्याचा जो शेतीचा बेस नाही आहे, पैसे आल्याबरोबर तो शेती विकत घेऊन राहिला, त्याची शेल्डेड रजिस्ट्रार ऑफिसमध्ये होऊन राहिली, याच्यावर नियंत्रण कोण ठेवा? याच्यासाठी खमका आमदार पाहिजे. हे जर सगळं बंद करायचं असेल तर खमका आमदारच हे सगळं बंद करू शकते, वचक ठेवून. मग याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान नाही आहे का? शेतकऱ्याची जमीन जर चालली असेल कोणाकडे, जी कायद्यानं तरतूद केली आहे का शेतकऱ्यालाच फक्त शेती विकत घेता येते, तर इथं कोणीही शेती विकत घेऊन राहिलं 2 नंबरच्या धंद्यापासून, तर त्याचा बंदोबस्त झाला नाही पाहिजे. त्या गुंडागर्दीचा बंदोबस्त झाला नाही पाहिजे. 2 नंबरचे धंदे बंद झाले नाही पाहिजे. या क्षेत्रातला भ्रष्टाचार बंद झाला नाही पाहिजे. जोपर्यंत या क्षेत्रामध्ये आमदार त्या ताकदीचा राहणार नाही, त्याचा वचक या डिपार्टमेंटवर राहणार नाही, स्वतः भ्रष्टाचारी राहणार नाही, तेव्हाच दुसऱ्याला पैसे खाऊ नको म्हणून सांगण्याची ताकद ठेवेल. आणि हे सगळं करण्याची जिम्मेदारी किंवा अधिकार जनतेचे आहे. जनतेने जर चांगला माणूस निवडून दिला, वजनदार माणूस निवडून दिला, तर एका दिवशी भ्रष्टाचारही बंद होते आणि गुंडागर्दीही बंद होते आणि 2 नंबरचे धंदेही बंद होते. खूप खूप धन्यवाद. हे होते राहुल देशमुख. त्यांनी आपली भूमिका काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राची आणि त्यांची काय भूमिका राहणार आहे हे परखड पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे. तर राहुल देशमुखांसाठी जर का तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाकू शकता. आपण त्यांना नंतर पुन्हा हे कधीतरी प्रश्न विचारू. आणि यासह इतर एक्सप्लेनर, इतर व्हिडिओज, आमच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही @पोस्ट मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.